मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वीकडे एकच चर्चा आहे पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याची। भाजपच्या इतिहासातली एक अशी बातमी जी अनेक वर्ष पक्षाच्या फाईल्समध्ये दबून राहिली होती। एका नेत्याने स्वतःचाच पक्षाला दिलेल्या अल्टिमेटम आणि अवघ्या 3 दिवसात झुकलेलं दिल्लीचं नेतृत्व कालपासून चर्चा होत आहे। गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या त्या 2 बंडांची इनसाइड स्टोरी जी आजही महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चिली जाते। ज्या नेत्याकडे कुठलंही सरकारी पद नव्हतं, कुठलाही अधिकृत अधिकार नव्हता, पण फक्त एका राजीनाम्यावर अवघ्या 3 दिवसात दिल्लीच्या भाजप श्रेष्ठींना सुद्धा गुडघे टेकायला लावतोय तोच नेता जो मध्यरात्री 2 वाजता गुप्तपणे दिल्लीत जाऊन विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटतो आणि स्वतःच्याच पक्षाला एक इशारा देतो, एकतर मला सन्मान द्या नाहीतर मी निघालो। तो नेता महाराष्ट्राच्या मातीतला गावागावात फिरलेला कार्यकर्त्यांच्या गर्दीतून उभा राहिलेला लोकनेता असलेला गोपीनाथ मुंडे साहेब। आजच्या या व्हिडिओतून आपण उलगडणार आहोत भाजपच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं अंतर्गत नाट्य। मुंडेंनी स्वतःच्याच पक्षाविरोधात 2दा पुकारलेलं बंड आणि 2 वेळा दिल्लीच्या तख्ताला झुकवण्याची ताकद ठेवलेला महाराष्ट्रातील मराठी माणूस। नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताठे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता। प्रश्न तुमचे, आवाज आमचा। काल मागच्या 2 दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात एकाच नेत्याची चर्चा आहे, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची। महाराष्ट्रात भाजप उभा करण्यात 2 नावं कायम अग्रस्थानी घेतली जातात, एक प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे। महाजन दिल्लीतील पक्षाचं केंद्रीय सूत्र सांभाळायचे, तर मुंडे यांनी महाराष्ट्राचा तळागाळ संघटन आणि बहुजन समाज पक्षाशी जोडला। एकेकाळी शहरी आणि उच्चवर्णीय वर्तुळापुरता मर्यादित असलेला भाजप मुंडेंनी शेतकरी, कष्टकरी आणि ओबीसी समाजाच्या घराघरात पोहोचवलाय। देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, गिरीश महाजन यांच्यासारखी अनेक नावं आज ज्या राजकारणात दिसत आहेत त्या पिढीला घडवण्यात मुंडेंचा मोठा वाटा होता, असं राजकीय अभ्यासक सांगतात। 1995 मध्ये शिवसेना भाजप युतीचं सरकार सत्तेवर आलं तेव्हा मुंडे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाले। मुंबईतल्या संघटित गुन्हेगारी विरोधात त्यांनी दाखवलेला आक्रमकपणा आजही चर्चेला जातोय। पण मित्रांनो, राजकारणात कायमस्वरूपी काहीच नसतं। 3 मे 2006 रोजी प्रमोद महाजन यांचं अकाली आणि दुर्दैवी निधन झालं आणि इथूनच सुरू झाली एक अशी राजकीय पोकळी जिने महाराष्ट्र भाजपचं संपूर्ण समीकरणच बदलून टाकलं। महाजनांच्या जाण्यानंतर पक्षात नितीन गडकरी यांचा प्रभाव झपाट्याने वाढू लागला। एका बाजूला संघटन आणि विकास कामांवर भर देणारा गडकरी गट, दुसऱ्या बाजूला तळागाळातल्या कार्यकर्त्यांना आणि बहुजन समाजाला थेट पाठिंबा असलेला मुंडे गट, असे एक अंतर्गत सत्ता संतुलन तयार झालं। आणि मुंडे समर्थकांमध्ये एक भावना धरू लागली की महाजन नसल्यामुळे आपल्याला जाणीवपूर्वक बाजूला सारलं जातंय। 2008 साली ही ठिणगी पहिल्यांदा भडकली। मुंबई भाजप अध्यक्षपदाच्या निवडीवरून मुंडे आणि गडकरी यांच्यात थेट संघर्ष उभा राहिला। मुंडे यांना किरीट सोमय्या किंवा प्रकाश मेहता यांच्यासारख्या तळागाळातला चेहरा हवा होता, तर गडकरींनी मधु चव्हाण यांच्या नावाला आग्रह धरला। लालकृष्ण अडवाणींनी अखेर चव्हाण यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केलं आणि हा निर्णय मुंडेंसाठी थेट त्यांच्या राजकीय अस्तित्वावरचा घाला ठरला। अवघ्या 24 तासात 20 एप्रिल 2008 ला गोपीनाथ मुंडेंनी पक्षाच्या सगळ्या पदांचा राजीनामा दिला आणि इथूनच जे घडलं ते महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक अभूतपूर्व दृश्य होतं। मुंडेंच्या समनार्थ जवळपास 4000 भाजप पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी राजीनामा दिले। देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या नेत्यांपासून ते नगरसेवकांपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र भाजप मुंडेंच्या पाठीशी उभा राहिला। आणि मग मुंडेंनी एक अत्यंत मुत्सद्दी खेळी खेळली, थेट मातोश्री गाठून बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली। संदेश स्पष्ट होता, जर भाजपने सन्मान दिला नाही तर मुंडे स्वतःचा वेगळा रस्ता शोधू शकतात आणि युतीतला मुख्य भागीदार शिवसेनाही त्यांच्या पाठीशी उभा राहू शकते। दिल्लीत भाजप श्रेष्ठींना घाम फुटला, असं त्या काळातले पत्रकार सांगतात। अवघ्या 3 दिवसात मधु चव्हाण यांची नियुक्ती रद्द झाली आणि मुंडे समर्थक गोपाळ शेट्टी मुंबई अध्यक्ष झाले। मुंडेंचं पहिलं बंड पूर्णपणे यशस्वी ठरलं, पण मित्रांनो, हा संघर्ष इथेच संपला नव्हता। डिसेंबर 2009 मध्ये नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि पक्षाची सगळी सूत्र त्यांच्या हातात आली। जून 2011 मध्ये पुन्हा एकदा वाद उफळून आला। पुणे भाजप अध्यक्षपदावरनं, विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरनं आणि उमा भारती यांच्या पक्षप्रवेशावरनं या तिन्ही घडामोडींमागे आपला ओबीसी चेहरा आणि प्रभाव कमी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे असा संशय मुंडे यांना वाटत होता, असं सूत्रांचं म्हणणं आहे। यावेळी मुंडेंनी फक्त राजीनामा दिला नाही तर पक्ष सोडण्याचा थेट इशारा दिला आणि मग सुरू झालं महाराष्ट्राच्या राजकारणातलं सगळ्यात मोठं सस्पेन्स नाट्य। 13 आणि 14 जून 2011 ला मुंडेंनी थेट काँग्रेसचे विलासराव देशमुख आणि राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांची भेट घेतली होती। मुंडे भाजप सोडून काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात पसरल्या। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नंतर स्वतः केलेल्या खुलाशानुसार मुंडे रात्री 2 वाजता गुप्तपणे दिल्लीत भेटायला आले होते आणि त्यांची एकच अट होती, खासदारकीचा राजीनामा देऊन केंद्रात मंत्रिपद।
आणि पोटनिवडणूक. सोनिया गांधींनी सुद्धा या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला होता असंही चव्हाण सांगतात. पण याच ठिकाणी एक अशी चूक घडली जिने संपूर्ण गणित उलटवलं. पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना विश्वासात न घेताच हा निर्णय पुढे नेला गेला. मंत्रिमंडळाचा अधिकार पक्षाध्यक्षांचा नाही तर पंतप्रधानांचा असतो असं सांगत मनमोहन सिंग यांनी या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिला. असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. अखेर चव्हाणांना मुंडेंची माफी मागावी लागली आणि त्यावेळी खचलेल्या मुंडेंनी एकच वाक्य उच्चारलं, पृथ्वीराजजी तुम्ही माझा राजकीय खून केलाय. या संपूर्ण घडामोडीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंडेंना महायुतीचे मुख्य शिल्पकार संबोधत त्यांच्या सन्मानाची गरज अधोरेखित केली होती. तर एकनाथ खडसे यांनी मध्यस्थीची भूमिका बजावत मुंडेंची समजूत काढली होती आणि अडवाणी आणि व्यंकय्या नायडू यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि अखेर 22 जून 2011 रोजी मुंडेंनी बंड मागे घेतल्याची घोषणा केली. पण यावेळी अटींसह महाराष्ट्रातले सगळे मोठे निर्णय मुंडेंना विश्वासात घेऊनच होतील असं आश्वासन पक्षाकडून देण्यात आलं. पण मित्रांनो, इथे एक प्रश्न उरतोच. दोनदा इतकं मोठं बंड करूनही काँग्रेस राष्ट्रवादीच्या उंबरठ्यापर्यंत जाऊनही मुंडेंनी अखेर भाजप का सोडली नाही? एकच कारण आहे, ते म्हणजे संघ विचारसरणीशी असलेली त्यांची खोल निष्ठा. लहानपणापासूनच शाखेत वाढलेल्या मुंडेंना पक्षांतर्गत मतभेद जरी तीव्र असले तरी विचारसरणी सोडणं मान्य नव्हतं. आणि दुसरं कारण म्हणजे स्वतःच्या ताकदीची पूर्ण जाणीव. आपली खरी शक्ती तळागाळातल्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि पक्ष जर सोडला तर तो जनाधार विभागला जाईल हे मुंडे पुरेपूर ओळखून होते. 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यावर मुंडे केंद्रीय ग्रामविकास मंत्री झाले. पण 2 जून 2014 रोजी दिल्लीतल्या एका अपघातात त्यांचं आकस्मिक निधन झालं आणि महाराष्ट्रातून एक खमकं नेतृत्व कायमचं गमावलं. मित्रांनो, गोपीनाथ मुंडे यांची ही कहाणी फक्त एका नेत्याच्या बंडाची कहाणी नाहीये. ती आहे तळागाळातल्या कार्यकर्त्याच्या ताकदीची कहाणी, संघटनेच्या जोरावर श्रेष्ठींना झुकवण्याची कहाणी आणि हिमतीची कहाणी. आजच्या या राजकारणात हायकमांड संस्कृती, पक्षांतर्गतबाजी आणि प्रादेशिक नेत्यांची होणारी घुसमट हे मुद्दे पुन्हा पुन्हा समोर येतात. तेव्हा मुंडेंचा हा इतिहास आजही तितकाच बोलका ठरतोय. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? आजच्या या राजकारणात असा जनाधाराच्या जोरावर श्रेष्ठींना आव्हान देणारा नेता उरलाय का? कमेंट करून नक्की सांगा. आणि महाराष्ट्रात असा नेता आहे का? तर बिलकुल नाही. असेल तर नक्की कळवा. कारण व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.